आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। काल आपण बघितलं हंस आणि कावळा यांच्यातला दासोपंतांनी आम्हाला एक दृष्टांत सांगितला। तसंच आज कावळ्याचाच संदर्भ आहे, पण तो कोणाबरोबर आहे आणि कोणत्या अर्थानं आहे हे बघायला मला वाटतं गंमतशीर आहे। कारण रूपक देताना किंवा प्रतिमा वापरताना काही विशिष्ट उद्दिष्ट, काही सांगण्याचा हेतू, उपदेशाचा हेतू संतांच्या समोर असतो। कावळा सर्वार्थानंच काल आपण बघितलं की हंसाच्या तुलनेमध्ये जसा डावा आहे, दुर्जन आहे, तसाच व्यवहारामध्ये आणखी एक आपण गोष्ट बघतो की कोकिळा आणि कावळा हे दिसायला सारखे आहेत। अगदी बघितल्याबरोबर आपल्याला पटकन कावळा आहे की कोकिळा आहे हे लक्षात येत नाही। आणि मग दासोपंतांनी या कोकिळ आणि कावळ्याच्या या दिसण्यावरून आम्हाला काही उपदेश केलाय, आम्हाला काही क्लुप्ती सांगितली आहे। ती कोणती आहे, ते काय म्हणतात, असंच 3 ओळींचंच छोटंसं पद। कोकिळ काळा, कोकिळ काळा वायसु काळा, कोकिळ काळा वायसु काळा, वसंती दोघांचा निवाडू झाला। कोकिळ काळा वायसु काळा, वसंती दोघांचा निवाडू झाला। शब्दाची पारखी जाणता जाणे, शब्दाची पारखी जाणता जाणे, साम्य दृष्टी न मने जाणतया, साम्य दृष्टी न मने जाणतया। दिगंबरे विण साधुता नाही, दिगंबरे विण साधुता नाही, वेषु वेषु कवणे ठाई मिरवेल। दिगंबरे विण साधुता नाही, वेषु कवणे ठाई मिरवेल। कोकिळ काळा वायसु काळा, वसंती दोघांचा निवाडू झाला। छोटंसं पद आहे, दृष्टांत, प्रतिमा, रूपक, सहज साधं व्यवहारातलं। आपल्याला कोकिळा आणि कावळ्याची गोष्ट माहिती आहे, खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ही, पण त्या गोष्टीचा उल्लेख मात्र इथे दासोपंतांनी केलेला नाही। त्यांना काय म्हणायचंय, शब्दाची पारख असा उल्लेख त्यांनी केलेला आहे। कोकिळ काळा आहे, कावळाही काळा आहे, वायसू म्हणजे कावळा। कोकिळ काळा वायसू काळा, हे दोघेही काळे आहेत। पण कोणता पक्षी कोण आहे याचा जर निवाडा करायची वेळ आली तर दासोपंत म्हणतात की तो निवाडा, तो न्याय निवाडा हा वसंतामध्ये होतो, उत्तम प्रकारे होतो। वसंतामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात याचा आधी विचार केला पाहिजे। 2-3 गोष्टी घडतात वसंतामध्ये। वसंत ऋतूच्या आगमनाच्या चाहुलीनं दोन्ही पक्ष्यांची वीण येते। अंडी घालण्याचा त्यांचा जो काळ असतो तो येतो आणि त्याच काळामध्ये नर मादी एकमेकांच्या मध्ये संवाद करतात।
हा प्रणयाचा संवाद असतो आणि या संवादाच्या वेळी कोकिळा पक्षी कधी गात नाही. कोकिळ गातो, नर गातो, मादी कधीच गात नाही. मादीचा आवाज अत्यंत कर्कश, किरकिच किरकी पकाक असा आवाज येतो. पण कोकिळ गातो, नर गातो. नर कसा गातो तर सगळ्यांना माहिती आहे. अत्यंत ज्याला आपण कर्णमधुर म्हणतो अशा प्रकारचा हा आवाज असतो. खरं तर जेव्हा कोकिळ कुहू कुहू असा आवाज काढतो तेव्हा सुरुवातीला हा आवाज अत्यंत गोड वाटतो, संथ असतो. पण नंतर जसा जसा तो आवाज वाढत जातो तो अत्यंत कर्णकर्कश होतो, टिपेला जातो, तेव्हा तो ऐकवत सुद्धा नाही. अनेकदा ह्याला काहीतरी असं नाव आहे, कानाला त्रास देणारा आपण म्हणतो ना तसं, इरिटेटिंग असा तो आवाज होतो. कसं काय गाणं कोकिळा वगैरे म्हणतात आणि किताब देतात न कळे, पण आहे मात्र असं. अनेक शास्त्रांनी पण याचा उल्लेख केलेला आहे बरं का. म्हणजे पक्षीशास्त्रांनी, पक्षी विज्ञानाने पण याचा उल्लेख केलेला आहे की फार गोड म्हणावा असा काही मधुर आवाज तो नसतो. पण कोकिळ गातो, कोकिळा कधीही गात नाही. वसंताच्या चाहुलीनं कोकिळ आणि कावळा यांच्यामध्ये निवाडा होतो. काय होतं नेमकं? कोकिळेला आणि कावळिणीला अंडी घालण्याचा हा काळ असतो. या दोन्हीही माद्या या काळामध्ये अंडी घालतात आणि कावळा हे घरटं बांधतो आपल्या पिलांसाठी. कावळीचे अंडे त्या घरट्यामध्ये सुरक्षित राहावेत म्हणून कावळा घरटं बांधतो. अत्यंत मजबूत असतं कावळ्याने बांधलेलं घरटं. अनेकदा त्याच्यामध्ये तो नायलॉन, वायरचे धागे आणि तारा सुद्धा वापरतो बरं का कावळा. इतकं मजबूत असतं कावळ्याचं घरटं. पण कोकिळा मात्र घरटं बांधत नाही. कोकिळ आणि कोकिळा दोघेही घरटं बांधत नाही. कावळा इतका चतुर, इतका शहाणा. आपण रांजणामध्ये खडे टाकण्याची त्याची गोष्ट ऐकतो, लहानपणापासून मुलांना ऐकतो. चिमणी कावळ्याची गोष्ट ऐकतो, कावळा अतिशय धूर्त. पण इतक्या शहाण्या कावळ्याला कोकिळ मात्र फसवतो. म्हणजे आपण म्हणतो शेराला सव्वा शेर, तसा कावळ्याला हा कोकिळ भेटतो बघा. मग हा वसंतामध्ये न्यायनिवाडा होण्याच्या आणखी काय कारण आहेत? कावळ्याचं घरटं बांधून तयार होतं, अंडी घालण्याची वेळ येते आणि कोकिळ पक्षी त्याच्या घरट्याच्या आजूबाजूला चित्रविचित्र आवाज करत ओरडत राहतो, उड्या मारत राहतो, सतत कुहू 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 करत राहतो. आणि हा त्याचा आवाज इतका मोठा होतो, इतका मोठा होतो, इतका कर्णकर्कश होतो, तो टिपेला जातो, तो कावळ्याला उचकवत असतो. कावळा आणि कावळी दोघे जण चिडतात. तुम्ही हे दृश्य अनेकदा लहानपणी बघितलं असेल. आजकाल आजूबाजूला झाडंही तितकी राहिली नाहीत, पण मी हे अनेकदा बघितलंय रानामध्ये वगैरे. कावळा आणि कावळी चिडतात आणि त्या कोकिळ पक्षाला हुसकावून लावण्यासाठी, त्यांच्या घरट्यापासून दूर हुसकावून लावण्यासाठी त्याच्या मागे लागतात. कोकिळ पक्षाच्या मागे लागलेली ही जोडी त्याला दूर लांब घेऊन जातात. हुसकवत 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 त्याच्या घरट्यापासून लांब त्याला हकलून देण्यासाठी म्हणून हे दोघे जण मागे 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 जातात. आणि हीच संधी साधून कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. स्वतःचं घर कोकिळ पक्षी बांधत नाही. आपल्या पिलांचा निवारा दुसऱ्याचा घरट्यामध्ये तो, म्हणजे कावळ्याच्या घरट्यामध्ये तो शोधतो. अनेकदा इतर पक्ष्यांच्या पण शोधतो. पण आपल्याला इथे संदर्भ दासोपंतांनी कावळा आणि कोकिळ यांचा दिलेला आहे. आपण इतकाच विचार करू. बहुधा कावळ्याचंच घरटं कोकिळ शोधतो. त्याचं कारणही तेच आहे की या दोन्ही पक्ष्यांची अंडी खूप सारखी असतात.
निळसर पांढुरके त्याच्यावरती ठिपके असलेली ही अंडी, दोन्ही पक्ष्यांची अंडी सारखी असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही अंडी घातल्यानंतर जर कावळिणीची अंडी त्यामध्ये अगोदर असतील तर कोकिळा त्या कावळिणीची अंडी फोडून घरट्याच्या बाहेर फेकून देते. जर ती अंडी नसतील, ती नंतर अंडी घातली कावळिणीनं, तर कोकिळ पक्षाच्या अंड्यातून किंवा कोकिळेच्या अंड्यातून बाहेर आलेली पिलं, ज्यांचे डोळेही उघडलेले नसतात अजून, ती पिलं कावळिणीच्या अंड्यांना घरट्याच्या बाहेर ढकलून देतात. म्हणजे इतकी जन्मजात वाईट वृत्ती कोकिळेच्या जवळ असते. जन्मणारी, नुकतेच डोळे उघडू पाहणारी ही पिलं कावळिणीची अंडी त्यांना कशी समजतात, किंवा ती अंडी फोडून बाहेर घरट्याच्या बाहेर टाकून द्यावीत, हे इतक्या अजाण म्हणू आपण, इतक्या लहान पिलाला कसं समजत असेल. पण वसंताच्या आगमनाच्या काळामध्ये या घडणाऱ्या घटना आहेत. कोकिळेचं कुहू कुहू करणं, कोकिळ पक्षाचं कुहू कुहू करणं, कोकिळेचं अंडी घालणं, कावळ्याच्या घरट्यात ती अंडी घालणं, आणि हा जो प्रसंग आहे, दासोपंतांना कोकिळ आणि कावळा हे एकमेकांच्या पासून वृत्तीनं कसे वेगळे पण दिसायला सारखे, त्याचा ते फायदा घेतात. आणि लोक भुलतात ते इथे. सांगण्याचा दासोपंतांचा उद्देश असा आहे की सर्वसाधारण सामान्य लोकांना कोकिळ आणि कावळा पटकन कळत नाही. अर्थात कोकिळ या पक्षाचे डोळे माणकासारखे लालबुंद असतात आणि कावळ्याचे तसे नसतात, ते काळे असतात. पण पाहता क्षणी वरचा रंग बघता दोघांचाही रंग सारखा आहे, बाहेरचा वेश सारखा आहे. आणि दासोपंत इथे सांगतात, कोकिळ काळा वायसु काळा, वसंती दोघांचा निवाडू झाला. कितीही दोघांनी एकमेकांचे रंग पांघरले किंवा घरट्यामध्ये कोकिळीनं अंडी घातली तरी सुद्धा वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळी या दोन्ही पक्षांचा न्यायनिवाडा होतो. कावळा कोणता आणि कोकिळ कोणता हे या प्रसंगातून आम्हाला पटकन समजतं, स्पष्ट होतं, त्याचा न्याय होतो. दासोपंत सांगतात ते पुढे आहे. ते म्हणतात, शब्दाची पारीख जाणता जाणे. कोकिळ पक्षी जो कुहू कुहू करणारा आहे, मधुर गायन करणारा आहे, जो त्या आवाजाने आकर्षून घेणारा आहे, शब्दाची पारखी जाणता जाणे. पण जो शब्दांचा खरा पारखी आहे, ज्याला कोकिळेचा स्वर माहिती आहे, तो कोकिळेला ताबडतोब ओळखतो. शब्दाची पारखी जाणता जाणे. आणि हा शब्दाचा पारखी असणारा जो कोणी मनुष्य आहे, तो कोकिळेला बरोबर ओळखतो. आणि पुढे दासोपंत म्हणतात, साम्य दृष्टी न मने जाणतया. जो चांगला जाणता असतो, तो जाणता माणूस बाहेरचं कितीही साम्य वाटत असलं, कपडे कितीही सारखे असले, दृश्यमान दृश्यभान कितीही समरूप असलं, तरी जाणता माणूस कावळा की कोकिळ फसत नाही. तो लगेच ओळखतो. दासोपंत म्हणतात, जसं शब्दाच्या पारख्याला कोकिळ कळतो, कोकिळ ओळखायला येतो, तो कितीही कावळ्यासारखा दिसू दे, त्याच्या स्वरावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या आचरणावरून कोकिळ जसा कळायला वेळ लागत नाही, तसाच
साम्य दृष्टी न मने जाणतया. जाणकार माणूस बाहेरचं कितीही साम्य असलं, वेशामध्ये, आवेशामध्ये, रूपामध्ये, तरी सुद्धा जाणता माणूस बरोबर कावळा आणि कोकिळ ओळखून काढतो. तर कावळा आणि कोकिळ इथे कोण आहे? दासोपंत शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, दिगंबरे विण साधुता नाही. दिगंबरे विण साधुता नाही, वेशु कवणे ठाई मिरवेल. ज्याच्या मनामध्ये सत्याची खूण पटलेली आहे, ज्याच्या मनामध्ये दिगंबराचा वास आहे, ज्याच्या मनामध्ये साधुत्वाची खूण पटण्यासाठी प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा, दिगंबराचा, आत्मा परमात्म्याचा एकजीव झालेला आहे, त्या सामान्य माणसाला सुद्धा ते असं म्हणतात, वेशु कवणे ठाई मिरवेल. वेश जरी बाहेरचा तुम्ही साधूचा केला, पण अंतर तुमचं जर कावळ्याचं असेल, तर शहाणा माणूस, जाणता माणूस बाहेरच्या वेशावर जाणार नाही. तो बरोबर ओळखून काढेल कोणता माणूस सज्जन आहे, कोणता माणूस दुर्जन आहे, साधू कोण आहे आणि दुर्जन कोण आहे. त्यांचं म्हणणं इतकंच आहे की जसं प्रसंग येताच माणसं उघडी पडतात, प्रसंग येताच माणूस ओळखू येतो. मित्र 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 म्हणतो आपण, किंवा अगदी घरचा सुद्धा माणूस असू दे, बहीण, भाऊ, वडील, आई, सगळेच आपल्यावरती किती प्रेम आहे, आपल्यावरती किती जिव्हाळा आहे, हे प्रसंगाला बरोबर कळतं. वडिलांच्या पूर्वापार इस्टेटीची वाटणी झाली की भावाचं प्रेम लगेच कळतं. बहिणीला वाटा द्यावा लागेल या भीतीनं, किंवा ही असूया जर भावाच्या मनात निर्माण झाली, तर भावाचं प्रेम लगेच कळेल तुमचं काय आहे ते. वसंत येण्याची वाट आहे, वसंत येण्याचा अवकाश आहे, आणि या वसंताच्या आगमनानं तुम्हाला कावळा आणि कोकिळ कळू शकतो. म्हणजे प्रसंग यावा लागतो, तुम्हाला साधू आणि दुर्जन लोक लगेच कळतील. पण दासोपंतांचं म्हणणं असं आहे की ज्याला शब्दांचा, स्वरांचा अभ्यास आहे, ज्याला त्याची जाणीव आहे, ज्याचा अभ्यास आहे, तो माणूस वसंताच्या आगमनाची वाट बघण्याची त्याला गरज नाही कोकिळ आणि कावळ्यासाठी. कारण शब्द बाहेर पडण्याच्या आतच तो बाह्यांगावर जाणारच नाहीये, तो बाहेरच्या वेशावर भुलणारच नाहीये. तो खरा जाणता आहे, शब्दाचे पारिखे, शब्दाची बारकी, शब्दाचा पारखी असणारा तो जो जाणता माणूस आहे, शहाणा माणूस आहे, तो दुर्जन आणि साधुजन ताबडतोब ओळखेल. कारण त्या व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडणारा शब्द, बाहेर पडणारी वाणी, किंवा त्या व्यक्तीचं आचरण, त्या व्यक्तीचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं, व्यवहार, या त्याच्या सगळ्या कृतीवरून जाणता माणूस ताबडतोब ओळखेल हा कावळा आहे की कोकिळ आहे. हे सांगण्याचा उद्देश काय आहे हो? पुन्हा पुन्हा का दासोपंत आम्हाला सांगतायत की हंस आणि कावळा, कोकिळ आणि कावळा, आम्हाला भेद कळला पाहिजे. कशासाठी? आयुष्यभर आपण कोणाची संगत करावी,
कुणाच्या आश्रयानं राहावं, मित्र म्हणून कोणाला जवळ करावं, साधू माणसांच्या जवळपास आपण जावं आणि दुर्जनांचा त्याग करावा, यासाठी स्वतःचा स्वाध्याय काही असावा लागतो. जेव्हा स्वतःचा स्वाध्याय वाढेल, अभ्यास वाढेल, तेव्हा कोणाची संगत करावी, कुणाच्या संगतीनं राहावं, संगत सज्जनांची करावी की दुर्जनाची करावी, आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, आपलं हित साधणारा माझा मित्र आहे का, की मला भुरळ पाडणारा, माझ्याकडून काही लुटणारा, माझं नुकसान करणारा, मग ते नुकसान आर्थिक असेल, आध्यात्मिक असेल, भौतिक असेल, लौकिक असेल, कोणत्याही प्रकारचं. आणि म्हणून आपल्या जवळ असणारे, आपल्या अवतीभवती असणारे मित्र असतील, लोक असतील, समाज असेल, या सगळ्यांच्या मध्ये वावरताना आमची समज वाढली पाहिजे, आमचं पारीखपण वाढलं पाहिजे. आम्हाला ही दृष्टी आली पाहिजे की आपलं कोण, परकं कोण, चांगला कोण, वाईट कोण, योग्य कोण, अयोग्य कोण, या सगळ्या गोष्टींची पारीख करणं म्हणजे स्वतःला शहाणं करत चाललंय. आणि म्हणून आत्मउन्नयन ही दासोपंतांची दृष्टी आहे. परावलंबी असू नये, आत्मावलंबन असलं पाहिजे. हे कशाने वाढेल तर तुमचं निरीक्षण, निदिध्यास, चिंतन, मनन, वाचन, लेखन, सतत अभ्यास. आणि हे व्यवहारामधलं निरीक्षण, त्याच्यावरचं चिंतन, त्याच्यावरचं मनन माणसाला हुशार नव्हे तर शहाणं करतं. आणि म्हणून हे शहाणं होणं गरजेचं आहे, जेणेकरून आमची संगत कोणाशी आम्ही करावी याचं ज्ञान, याची जाणीव, याचं पुरतं भान आम्हाला हा व्यवहार देतो. आणि म्हणून दासोपंत आम्हाला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपकांमधून आम्हाला हे सांगत राहतात की आणखी काही पद आहेत, आपण पुढेही घेऊया, की चंदनाच्या सोबत जर लसूण ठेवला, चंदन हा गुणवान आहे, साधू आहे, सज्जन आहे, पण त्याच्या संगतीनं जर लसूण ठेवला, लसणा माझारी असं म्हटलंय त्यांनी एका पदात. आपण ते पद बघूया पुन्हा. पण हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपकातून मांडण्याची का गरज वाटते दासोपंतांना? कारण ते समाजामध्ये बघतायत की लोक केवळ संगत वाईट आहे म्हणून त्यांचं नुकसान होत आहे, किंवा कोणाची साथ करावी, कोणाचं मित्रत्व स्वीकारावं, कोणाच्या संगतीनं राहावं, हे लोकांना कळत नाहीये. आणि मग हे पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी वेगवेगळ्या रूपकातून दासोपंत आम्हाला हे सांगतायत. आणि म्हणून कोकिळ काळा वाय सुकाळा, कोकिळ काळा वाय सुकाळा, वसंती दोघांचा निवाडू झाला. ते असं म्हणतात, कोकिळ आणि कावळा दोघेही काळे, पण वसंत ऋतूमध्ये त्याचा निवाडा होतोच, ते लपून राहतच नाही. आणि या गोष्टीची जाणीव भोळ्या लोकांनाही झाली पाहिजे की कोकिळ कोणता आहे आणि कावळा कोणता आहे हे त्यांना ओळखता आलं पाहिजे. त्यांचं म्हणणं, वसंतामध्ये कुहू कुहू करणारा कोकिळ आम्हाला कळेलही, पण जो शब्दांचा खरा पारखी आहे तो ओळखेलही, पण साम्य दृष्टी न मने जाणतया. दोन्हीही पक्षी बाह्यतः सारखे दिसत असतील, बाह्य दृष्टीनं काळे असतील, फार फरक नाहीये त्यांच्यात, बघितल्याबरोबर कळणार नाही, पण शब्दांचा पारखी जो आहे तो मात्र तात्काळ ओळखेल की कोकिळ कोणता आणि कावळा कोणता. दासोपंत म्हणतात, ही जी निरक्षीर विवेकाचं हे ज्ञान आहे, हे भान आहे, ही बुद्धी आहे,
ही केव्हा येते, ही कशाने येते? दिगंबरे विण साधुता नाही. साधुत्व दिगंबराशिवाय नाही. ते प्रत्यक्ष साधुत्वही नाही आणि ते ओळखता येणं सुद्धा दिगंबराशिवाय नाही. दिगंबरे विण साधुता नाही, वेशु कवणे ठाई मिरवेल. अरे जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या आत्म्यापाशी आहे, आत्म्याच्या जागेवर आहे, तर कोणाच्या समोर तुझा वेश मिरवशील? असे कोण लोक आहेत ज्यांच्या समोर तू तुझा बाह्यांगाचा प्रदर्शनाचा घाट घालशील, बाह्यांग मिरवशील? हे सगळे लोक शब्दांचे पारखी आहेत, निष्णात आहेत साधू ओळखण्यामध्ये. कशामुळे? तर ते दिगंबराशी एकरूप झालेले आहेत. दिगंबरे विण साधुता नाही, दिगंबरे विण साधुता नाही, वेशु कवणे ठाई मिरवेल. कोणाच्या ठिकाणी वेश मिरवशील जर हे सगळेच लोक शब्दांचे पारखी आहेत तर? आणि म्हणून बाह्यांगाचा मिरवण्याचा जो सोस लोकांच्या मध्ये आहे, तो सोस कमी करून आपलं अंतरंग प्रांजळ निर्मळ करण्याकडे दासोपंतांचा अंगुली निर्देश. ते हेच तर आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतायत की बाह्य वेशावरती जाऊ नका, किंवा बाह्यांग साम्य असेल, अनेक ठिकाणी साम्यता असेल, पण अंतरंग ओळखायला शिका. आणि हे अंतरंग कशाने ओळखता येईल? तर तुम्ही जितके पारखी व्हाल, म्हणजे तुम्ही जितके ज्ञानी व्हाल, तुम्ही जितके जाणते व्हाल, तितकेच तुम्ही लोकांना ओळखू शकाल. आणि म्हणून हे पारखी होणं, हे जाणतं होणं, हे ज्ञानी होणं त्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून भक्ती सुद्धा आंधळी नसली पाहिजे याच्यावरती आमचा कटाक्ष आहे. भगवद्गीता ही आम्हाला हेच सांगते. भक्ती करताना ती भक्ती ज्ञान भक्ती असली पाहिजे. ज्ञानाचा डोळा सदैव उघडा असला पाहिजे. आंधळेपणानं भक्ती आमच्या कोणत्याच संतांनी सांगितली नाही. उगाचच भोंदूपणे कुठल्या तरी देवावर विश्वास ठेवून नवसा सायासानी देवाच्या मागे धोपटणं घेऊन लागायचं कोणीच आमच्या संतांनी सांगितलं नाही. त्यांचं म्हणणं कायम हे आहे की बुद्धीच्या कसोटीवर तुमच्या ज्ञानाच्या पायरीने हळूहळू पायऱ्या चढत, शुद्ध ज्ञानाचा डोळा उघडा ठेवून ज्ञान भक्ती करा. आंधळेपणानं तुम्ही भक्ती करायची नाही, ती करू नये यासाठीच तर हा खटाटोप आहे. इतक्या वेळेला सांगण्याची गरज काय होती संतांना? आणि म्हणून दासोपंत जे सांगताय त्याचा मतितार्थ असा, किंवा आपण ज्याला म्हणू की सुवर्ण मध्य असा सांगण्याचा उद्देश असा की लोक हो शहाणे व्हा, भूलू नका. आणि हे शहाणं होणं, हे पारख होणं, पारिख म्हणजे निष्णात, रत्नपारखी म्हणतो ना आपण, रत्नांची पारिख करणारा, तसं चांगल्या माणसांचं पारिख होता आलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञान वाढवणं, ज्ञान पातळी आपली वाढवणं, आपलं भान असणं, आपण जाणतं होणं, हे इथे दासोपंतांना अपेक्षित आहे. आणि म्हणूनच त्याचा जो पूर्वाभ्यास आहे, वाचन, मनन, चिंतन, हे सगळं त्यांना त्यातून अपेक्षित आहे. आणि हे करा, मग तुम्हाला आपोआप सज्जन माणसं ओळखायला येतील. दासोपंत ते जे म्हणतात ते आम्हाला इथं मतितार्थानं समजून घेतलं पाहिजे. कोकिळ काळा वाय सुकाळा, वसंती दोघाचा निवाडू झाला. शब्दाची पारिख जाणता जाणे, साम्य दृष्टी न मने जाणतया. दिगंबरे विण साधुता नाही, दिगंबरे विण साधुता नाही, वेशु कवणे ठाई मिरवेल. वरवरच्या वेशाला अर्थ नाही, तर अंतर्मन प्रांजळ
निर्मळ पवित्र असणारा साधू माणूस सगळ्यांना ओळखता आला पाहिजे आणि त्याच्याशी मैत्र करणं, त्याच्या संगतीनं राहणं म्हणजेच आपोआप जीवनाचं कल्याण करून घेणं आहे. आज इथेच थांबूया. उद्या आणखी एका नवीन पदासह दासोपंतांच्या या चातुर्मासाच्या चिंतनामध्ये याच पेजवरती आपण भेटूया. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.